सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मायनी रोडवरून येणारा महामार्ग विटा शहरातून जात आहे. त्याचे काँक्रिटीकरण सुरू होत असताना, मायनी रोडवरील रस्ता होत असताना त्याच्या गटारीचे काम सुरू आहे. त्यावरून अनेक तर्कवितर्क निघत असून नवीन गटारीचे काम जुन्या गटारीच्या बरेच आतमधून सुरू असल्याने रस्ता म्हणजे महामार्ग हा लहान होणार असून गटारीलाच सीमारेषा समजणारा विटेकर रस्त्यावरच गाडी पार्क करण्याची शक्यता वाढली आहे. विरोधी पक्षातील माजी नगरसेवक व युवा नेते वैभव पाटील यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन सदर रस्ता हा जुन्या गटारीला लागून व्हावा व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पारे नाक्यावरील कुठल्याही प्रॉपर्टीज धक्का न लागता व्हावा असे निवेदन दिले असून रस्ता प्राधिकरणाचे अधिकारी उद्या विट्यात येत आहेत. ते काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रस्त्याच्या कडेची तोडलेली झाडे लावणार का, तसेच रस्ता हा शहरातून कसा होणार हे मात्र ते प्रत्यक्ष आल्यावरच समजणार आहे. पाहूयात काय म्हणालेत ते. विटा शहरामध्ये हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीनं होत असलेल्या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामासंदर्भात आत्ता जे काम होतं आहे त्याच्यामध्ये 21 मीटरनं मायनी रोडला काम चालू आहे. ते काम होत असताना पूर्वीपारपासून तिथं 30 मीटर रुंदीचा पूर्वीपारपासून रोड आहे. आमची या निमित्तानं त्यांना अशी विनंती आहे की पूर्वीचा जसा 30 मीटरचा रुंदीचा रस्ता होता तशा पद्धतीनंच तो रस्ता जिथं 30 मीटर रुंदी मिळते तिथं पण 30 मीटर, तिथून आत आल्यानंतर टेलिफोन एक्सचेंजपासून नगरपालिकेपर्यंत जेवढी रुंदी मिळते ती रुंदी, आणि तिथून जसा आत्ता रस्ता सांगली रोडला पुढे जातो आहे त्या पद्धतीनं मिळेल त्या रुंदी प्रमाणे तो रस्ता करावा अशी आमची सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे. कारण की अशी परिस्थिती आहे, तुमच्या लक्षात येत असेल की जय मल्टीपर्पज किंवा तिथून पलीकडं बाहेरच्या बाजूला ज्यावेळी आपण जाऊ मायनी रोडला गार्डीकडे वगैरे, तिथं ऑलरेडी 30 मीटरची रुंदी असल्यामुळं तिथं स्पेस भरपूर आहे. आता जर 21 मीटरनं तो रस्ता जर केला तर दोन्ही बाजूला जवळजवळ 3-3 मीटर म्हणजे 10-10 फूटपेक्षा जास्त अंतर शिल्लक राहते. पूर्वी ज्यावेळी PWD आणि नगरपालिकेने केलेले गटर आणि आता नवीन होणारं गटर ह्याच्यामध्ये 10-10, 12-12 फूट अंतर शिल्लक राहते. भविष्यामध्ये तिथं अतिक्रमण होणं आणि कुठल्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परत हा विषय नगरपालिका प्रशासनाला किंबहुना नागरिकांच्या दृष्टिकोनानं अडचणीचा होऊ शकतो. आणि आत्ता ज्या नगरपालिकेनं परमिशन सगळ्या दिलेल्या आहेत तो रस्ता 30 मीटर गृहीत धरून दिलेले आहेत. मग एका बाजूला 30 मीटरची तुम्ही रस्ता दाखवताय, तशा परमिशन्स देत आहे आणि करताना मात्र तो 21 मीटरनं रस्ता करताय, हे कुठं तर म्हणजे वेगळं दिसतंय. तर एकदा त्याच्यावरती निर्णय असा करावा नगरपालिका आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने की म्हणून एकदा 30 मीटर तर 30 मीटरवरती ते मार्किंग करून तिथे गटर करावे, युटिलिटी त्या हिशोबानं कराव्यात आणि तो रस्ता रुंद करावा. हे काम परत होणार नाही कारण काँक्रिटीकरणाचा तो रोड आहे, नंतर परत हे व्हायची शक्यता नाही आहे. त्यामुळे आम्हाला असं आमची सुरुवातीपासून जी अशी मागणी आहे की जसा आत्ता रस्ता आहे तसा तो काँक्रिटीकरणाचा रस्ता झाला पाहिजे. आज आमच्या सर्व आजी माजी नगरसेवकांनी नॅशनल हायवे नंबर 160च्या रस्त्यासंदर्भात माननीय प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आपण बघतोय की जो मायनी रोड आहे त्या मायनी रोडला 30 मीटर रोड असताना त्याच्या आत त्यांनी गटर आणि बाकीच्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यामुळं त्याच्या आतली जी जागा अवेलेबल आहे त्या जागेचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं आमची यांच्याकडे मागणी आहे की जो मायनी रोड आहे त्या मायनी रोडच्या बाहेर जो 30 मीटर आहे त्याप्रमाणे व्हावं आणि आतला जो पोर्शन आहे जे नगरपालिकेनं गटर केलेली आहेत त्या गटरप्रमाणेच त्यांनी रस्ता करून द्यावा. आणि ज्या हायवे अथॉरिटीनं नगरपालिकेच्या हद्दीतील प्रचंड प्रमाणात जी वृक्षतोड केलेली आहे त्या वृक्षतोडीचं त्याने कुठंतरी नोंद वही ठेवावी आणि त्याच्या 3 पट शासनाच्या नियमाप्रमाणे ती कुठंतरी झाडं लावण्यात यावी अशी आम्ही सर्वांच्या वतीनं प्रांताधिकारी निवेदन दिलेले आहे. तसंच हे गटर आणि रस्ता करत असताना
कुठंही आपल्या नागरिकांच्या आणि गावभागातल्या नागरिकांचं कुठंही पाडकाम न होता नगरपालिकेचं जे गटर जुनं आहे त्या गटरप्रमाणेच आतला पण रस्ता व्हावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटीचे आदरणीय शेळकेसाहेब उद्या येणार आहेत. त्या शेळकेसाहेबांनी उद्या आम्ही सगळे जाऊन तिथं स्पॉटला त्यांना सांगणार आहे. जर त्यांनी यावर अंमलबजावणी नाही केली तर आम्हाला मायनी रोडच्या 30 मीटरच्या रोड संदर्भात आम्हाला त्याच्यावर प्रचंड प्रमाणात मोठ्या आंदोलन करावं लागेल अशी आम्ही त्यांना आता सर्वांना लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे. आता जो निवेदन द्यायचा जो विषय होता त्या निवेदनप्रमाणे आम्ही ज्या विट्यातून जाणारा जो हायवे आहे त्या हायवे लगत असणारे आमचे जे नेहरूनगर आणि गावबाग जो एरिया आहे पारे नाक्यापर्यंत त्या एरियातली जी गटर आहे त्या गटरप्रमाणेच तो रस्ता त्या स्थितीत व्हावा. कारण असं होऊ नये की जो मागली जी मायनी रोड ते कमानी ते चौकापर्यंत जी माप धरलेला आहे त्या मापाप्रमाणे पुढं तो माप धरू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे की तसं निवेदन दिलेलं आहे. पण फक्त की मागच्या लोकांनी परत त्याचं ही करू नये की बाबांनो की माग मोठा आहे तर पुढं बी मोठं व्हावं असं नसावं. कारण ज्या नॉब्सप्रमाणे जर करायचं म्हटलं तर हे कुठली गोष्ट शक्य नाही. पण असं आमचं म्हणणं आहे की जो गावठाण एरिया आहे तो गावठाण एरिया आहे असाच राहावा आणि त्या बाबतीत जे वरच्या लेवलचे अधिकारी आहेत त्यांनी थोडंसं लक्ष घालून उभं राहून त्यांनी तिथं त्याप्रमाणे त्याचं मार्जिंग एकदा करावं की जेणेकरून लोक त्यात भ्रमात राहू नये. प्रत्येक वेळेला प्रत्येक एक दिवसाला ते नियोजन सगळं बदलते त्यामुळे लोक भ्रमित अवस्थेत आहेत. एक तर त्याचं मार्किंग करून करावं की ज्याला कळावं की बाबांनो हे कुठे येणार आहे कुठंपर्यंत आहे हे जे एकदा मार्किंगेशन झाल्याशिवाय ह्या रोडला कुणी हात म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्यात कुठली त्याच्यात ही करू नये म्हणजे जे करायचं आहे रोडचं काम ते करू नये असं आमचं कळकळीचं आणि प्रथम मागणं ते आहे की त्याचं मार्किंग व्हावं पहिल्यांदा. मग नंतर त्या लोकांना कळेल की बाबांनी नक्की आपण काय आहे आपण कुठल्या अवस्थेत आहे एवढं फक्त सांगतो.